नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं जनतेच्या मनामधील पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं। या मैदानामध्ये जवळजवळ 1001 गाड्यांनी सहभाग नोंदवला होता। टोटल 1000 गाडी या मैदानामध्ये धावल्या। तर या मैदानाचं समालोचनाचं काम करायला पाहिजे तर जी महाराष्ट्रातील जी समालोचनाची टीम विकास सर जगदाळे असेल, प्रतापतात्या झांजुरे असेल, नंतर पाहिलं गेलं तर गणेश तांबे असेल, किरण भिसे असेल, रणजित बनसोडे असेल, या सर्वांनी आज समालोचनाचं काम केलं। नंतर दुसरं पाहिलं गेलं तर या मैदानाचं झेंडापंचाचं काम, जी झेंडापंचाची टीम आहे, पाहिलं गेलं तर धनावडे बापू कोरेगावकर असेल, सोमनाथ जगदाळे असेल, या सर्व लोकांनी आज झेंडापंचाचं काम केलं। मैदान अतिशय पार पडलं। या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरील देखील नंदीने या मैदानामध्ये धावण्यासाठी सहभाग नोंदवला होता। या मैदानामध्ये पाहायला गेलं तर टॉपचे महाराष्ट्रातील नंदी या मैदानात धावण्यासाठी आले होते। जवळजवळ जालना असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नंतर सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील सर्व नंदी, नंतर छत्रपती संभाजीनगर असेल, या भागातील सर्व नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी आले होते। टॉपचे नंदीचे नाव घ्यायला गेलं तर दुसरं पाहायला गेलं तर घरणीकरांचा राजा, त्याच्यासोबत होता देवाबाई। दुसरं पाहिलं गेलं तर बकासूर, घोटकरांचा सर्जा, मथुर, सम्राट। दुसरं पाहिलं गेलं मथुर, त्याच्यासोबत होता राजा, सम्राट बरोबरचा जो नंदी होतो तो। दुसरं पाहिलं गेलं तर वेगळं पिस्टन असेल, तेजाबाई असेल, नंतर विठ्ठलनानाचा तेजा असेल, त्याच्यासोबत दिवाने असेल, नंतर उरळीकरांचा पिस्टन असेल, त्याच्यासोबत संग्राम उदयसिंह पटेल यांचा तेजा असेल, नंतर कॉकटेल असेल, कॉकटेल सोबत आनंद तारेकर यांचं वादळ असेल। महाराष्ट्रातले संपूर्ण नंदी या मैदानासाठी धावण्यात आलेले होते। गटामध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती पार झाल्या। पहिला गट, दुसरा गट, दुसऱ्या गटामध्ये विठ्ठलनानांचा तेजा, त्याच्यासोबत दिवाण्या अतिशय प्रकारे गटाने गट पार केला। गट पास केल्यानंतर दुसऱ्या पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये गट क्रमांक 14 मध्ये एक प्रत्येक मनामध्ये ही गाडी गुलाल राहावं असं लोकांना वाटत होतं, ते म्हणजे गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 9 वरती गाडी धावली, ते म्हणजे घरणीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान, तो म्हणजे राजा, आणि त्याच्यासोबत होता देवाबाई। मित्रांनो, ही गाडी गटाला आज हार पत्करावं लागली, कारण काय की थोडीशी देवाबाईने साथ दिली असती तर नक्कीच गट पास झाला होता। पण असो, हार जीत आहे, प्रत्येकाला वेळ येते, हार सुद्धा पचवायला ताकद लागते, आणि जे जिंकणं सुद्धा राजाच्या ह्याच्यामध्ये रक्तातच आहे। नक्कीच राजा सुद्धा नक्कीच कमबॅक करेल। यासोबत गटाला दुसरं पाहिलं गेलं तर 81 रायफल, सिकंदर, नंतर आपल्याला पाहायला गेलं तर लारा यांना गटाला हार पत्करावं लागली। दुसरं पाहिलं गेलं तर सेमीमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती पार पडल्या। त्यामध्ये पाहायला गेलं तर सेमी क्रमांक 1 मध्ये सेमी पास झालेला नंदी म्हणजे ते म्हणजे चिमण्या, आणि त्याच्यासोबत होता मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा। ही गाडी सुद्धा विठ्ठलनाने अतिशय चांगल्या प्रकारे हारली आणि सेमीसाठी फायनलसाठी पात्र केली, आणि ही गाडी गुलालासाठी पात्र केली। दुसरं सेमी क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनामध्ये एक अटीतटीची लढत पार झाली। त्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वांचा दशम हिंद केसरी बकासूर, आपण त्या बैलाला आपण देव मानला जातो, तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर, आणि ज्यामध्ये आता महाराष्ट्रात टॉपला नंदी जातो तो म्हणजे घोडकरांचा सर्जा होता। आणि दुसरी गाडी पाहायला गेलं तर ज्याला बिनजोडचा बादशाह मानला जातो तो म्हणजे ज्यावेळेस मालकाचं नाव खाली जायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मालकाचं नाव वरती कसं आणण्याचं प्रयत्न करतो म्हणजे बिनजोडचा बादशाह, बेताज बादशाह। पाहायला गेलं तर रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर, आणि त्याच्यासोबत होता शाकीरभाई पटेल यांचा राजा, छोटा राजा। मित्रांनो, ही गाडी पाहायला गेलं तर नेमकं ह्या सेमीमध्ये काय झालं, बकासूरला हार का पत्करावं लागली हे थोडक्यामध्ये पाहूया। ही गाडी तर तुम्ही सेमी 2 क्रमांक पाहिला सुद्धा असेल सेमी ह्याच्यामध्ये, तर ज्यावेळेस सेमी सुटला त्यावेळेस बकासूरला ज्यावेळेस थोडंसं ठेसकाळं लागलं, आणि बकासूर थोडासा पडल्या, तुम्ही सेमीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सोशल मीडियावरती सुद्धा पाहू शकता, थोडंसं हे लागलं, आणि तरी सुद्धा बकासूरनं सामन्यात उतरण्याचा प्रयत्न केला, पण थोड्याशा अंतरामध्ये मथुर आपला जिंकला। मथुर असो किंवा बकासूर हे टॉपचे नंदी आहेत। या दोन्ही नंदीने सुद्धा आपल्या मालकाचं नाव, त्याचं नाव आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्राचं नाव 7 समुद्रात नेलेलं आहे, आणि अनेक बाहेरच्या देशातील लोक सुद्धा बकासूर आणि मथुरच्या बैलामुळे अनेक लोक बैलगाडी क्षेत्राच्या नादाला लागलेत, आणि संपूर्ण 56 देशामध्ये या टॉपचे जे नंदी होऊन गेले, मोठा लक्ष्य असेल, नंतर 50 सोने असेल, नंतर म्हणजे जे मोठे नंदी आहेत, तर अनेक नंदींनी असं नाव करून ठेवलंय की त्याचा इतिहास कधी पुसला जाणार नाही, आणि मथुर सुद्धा त्याच्या जागी ठीक आहे, आणि आपला सर्वांचा लडका दशम हिंद केसरी सुद्धा बकासूर सुद्धा व्यवस्थित आहे। बकासूरने असे रेकॉर्ड करून ठेवलेत की आजपर्यंत कोणीच नाही। तर हार ही जिथे असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, तर नक्कीच बकासूर सुद्धा नक्कीच कमबॅक करायला असेल, आणि बकासूरला फॅनला थोडंसं दुःख झालं असेल। नक्कीच बकासूर उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहू हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू। घरणीकरच्या राजाला सुद्धा उद्या गुलालामध्ये राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया। दुसरं पाहिलं गेलं तर सेमी क्रमांक 2 झालं तर सेमी क्रमांक 3 मध्ये तेजा आणि दिवाण्या
फायनलसाठी पात्र झाला. सेमी क्रमांक 4 मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाडी फायनलसाठी पात्र ठरली आणि सेमी क्रमांक 5 मध्ये आपल्याला पाहिलं दोरलीचा हरण्या आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल आणि दुसरी गाडी सुद्धा जे आबा डोंगरे यांचा नंदी आणि त्याच्यासोबत नवीन नंदी होता तो आणि ती गाडी सामन्यामध्ये उतरली आणि ही दोन्ही गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या आणि दोन्हीपैकी एक गाडी फायनलसाठी पळाली ते म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्यासोबत होता शिरसोडीकरांची रायफल. दुसरं पाहायला गेलं तर 7व्या अट्ट्यामध्ये सुद्धा ज्या नवीन नंदी उजेडात आले ते सुद्धा आणि 9व्या सेमीमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येकाला चिके आणि सर्जानी निकाल घेतला होता. निकाल घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं तर सर्जानी सेमी पास पडला. अतिशय चांगल्या प्रकारे ही गाडी धावली पण काही तांत्रिक अडचणीमुळे काही टेक्निकलमध्ये आपल्याला सुट्टी मेकरचा पाय पुढे असू शकतो. अद्याप आपल्याला समोर आलं नाही निकाल काय कॅन्सल करणार. कदाचित सुट्टी मेकरचा पाय सुद्धा पुढे असू शकतो. नाहीतर गाडी सध्या आपण ड्रोनच्या ह्याच्यामध्ये पाहिलं नंतर ह्याच्यामध्ये पाहिलं तर गाडी सुद्धा फॉल नाही पण कदाचित खालीच काय तर झालं असेल आणि त्यामुळे आपल्याला वेगाचा शेवट सर्जाचा निकाल कॅन्सल करण्यात आला. आणि दुसरं पाहायला गेलं तर जो प्रदीप नाना कापूसखेट यांची जी रामाशेठ आणि दुसरी नंदी त्याच्यासोबत तो टायगर या गाडीला निकाल देण्यात आला आणि ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली आणि फायनल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाड्या धावण्यात आल्या होता. तसं पाहायला गेलं तर 10 क्रमांक तास क्रमांक 10 वरती उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा घरचा साज होता तो म्हणजे अर्जुन आणि त्याच्यासोबत होता नवीन खरेदी केली होती ती म्हणजे कालच खरेदी झाली होती 51 लाखाची खरेदी. ते 51 लाखाची खरेदी अर्जुन आणि ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावली कारण गटाला सुद्धा अंतराने गट पास केला होता. सेमी सुद्धा अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा सेमी होता आणि चांगल्या अंतराने सेमी पास केलेला होता. ही गाडी मधून लागली असतं तर वेगळंच थोडंसं आपल्याला चित्र पाहायला मिळालं असतं पण ही गाडी तास क्रमांक 10ला फायनलवरती लागल्याने थोडंसं मिसमॅच होतं. प्रत्येक मालकाला माहित सुद्धा पब्लिकमुळे थोडासा परिणाम नक्कीच होत असतो आणि तो या गाडीला गुलाल पात्र झाला तर नक्कीच 3-4 क्रमांकाची गाडी पात्र ठरली होती पण ही कडन लागल्यामुळे गाडी थोडंसं गुलाल पात्र ठरली. दुसरं पाहिलं गेलं त्याच्यासोबत 9 क्रमांक तासवरती आपला बिंजोरचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत होता राजा. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावून गुलालसाठी गुलाल प्राप्त केला. दुसरं पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांकाची आज गाडी मानकर ठरली ते म्हणजे आपण ज्या वेळेस ही जोड एकत्र आली तो नक्कीच गुलालमध्ये राहिलं होतं. जे पाठीमागचं मैदान झालं होतं तो म्हणजे गुरसाळ्याला मैदान झालं होतं. गुरसाळ्याच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकर ठरली होती ते म्हणजे हेमंत शेठ फुलोरे यांचा द्वारलीकरांचा हरण्याबद्दल थोडंसं बोलायला गेलं तर हरण्या ज्यावेळेस अटीतटीचा सामना असतो तो नक्कीच गुलाल घेण्याचा पात्र ठरतो. ज्यावेळेस पुसेगाव मैदानामध्ये ज्यावेळेस नक्कीच अच्युत ड्रायव्हरनं घरणीकरांच्या राजाची द्वारलीच्या हरण्याची अतिशय चांगल्या प्रकारे गाडी हाणली होती आणि पुसेगाव हिंदकेसरीमध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलं होतं घरणीकीचा राजा आणि द्वारलीचा हरण्या. आणि दुसरं पाहायला गेलं तर हरण्या पाहायला गेलं तर पळ पाहिलं तर तळापासून शेवटपर्यंत एकसारखा पळत असतो आणि नक्कीच आणि त्यामुळं तोच गाडी आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरली. दुसरं पाहायला गेलं तर शिरसोडची रायफलगत त्याच्या लाईफमध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे. ज्यावेळेस कमबॅक करायचं असेल मालकाचं नाव पुढे न्यायचं असेल शिरसोडीकरांची रायफल आणि त्या शिरसोडीकरांच्या रायफलचा सगळ्यात मोठा हात म्हटलं तर त्यांच्याच गावातील ड्रायव्हर तो म्हणजे बारीक ड्रायव्हर शिरसोडीकर. मित्रांनो ज्यावेळेस ही गाडी आणि ही ड्रायव्हर एकत्र बसलाय नक्कीच ही शिरसोडीकरांची रायफल गुलालामध्ये ठेवण्याचा बारीक ड्रायव्हर प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे शुभ कार्य आले आणि त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. दुसरं पाहायला गेलं तर बारीक ड्रायव्हरने अतिशय चांगल्या प्रकारे गाडी आणली आज प्रथम क्रमांकाची आणि पेडगावचा हिंदकेसरी सामान आपल्याला शिरसोडीकरांच्या रायफल आणि द्वारलीकरांच्या हरण्यावरती देण्यात आल्या. अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावण्यात आली. तर दुसरं पाहायला गेलं तर 2 क्रमांकाचा मानकरी शक्यतो अजून फायनल निकाल आला नसला तरी शक्यतो मला वाटतो जो विठ्ठल नानाचा तेजा आणि त्याच्यासोबत असतो तो दिवाण्या अशी या वेळेस ज्यावेळेस ही गाडी एकत्र धावली त्यावेळेस गुलाल पात्र ठरली होती. तेजा आणि दिवाने पाठीमागच्या मैदानात सुद्धा ट्रायल बेसिसवरती ही गाडी पळली होती आणि ही गाडी सुद्धा गुलाल पात्र ठरली होती. गटाला सुद्धा गट क्रमांक 2 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही गाडी धावली होती. सेमीला सुद्धा सेमी क्रमांक 3 मध्ये ही गाडी अतिशय चांगल्या फरकाने गाडी सेमी पास केलेली होती. तुम्ही सेमीमध्ये पाहायला सुद्धा असू शकता आणि आज गाडी ही द्वितीय क्रमांकामध्ये पात्र ठरली. विठ्ठल नानांनी अतिशय चांगल्या प्रकारे गाडी आणली आणि आज द्वितीय क्रमांक पटकावला आणि तेजाला एक दाखवायचं होतं कमबॅक करायचं होता. विठ्ठल नाना बैल कसा सांभाळतो त्याचा कमबॅक कसा करतो हे नानाचा जो एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत जवळजवळ 20 वर्ष त्यांना एक्सपिरियन्स असेल आणि एक्सपिरियन्सच्या जेव्हा जवळजवळ आज सेमीला सुद्धा चिमण्याची गाडी आणली चिमण्या आणि भुंगाची गाडी आणली अतिशय फरकाने गाडी आणली आणि चिमण्या आणि भुंगा सुद्धा फायनलला कदाचित 3 नंबरचे मानकर ठरले शकतात. मित्रांनो हे पेडगावचं मैदान कसं झालं तुम्हाला काय वाटतंय? बकासूरला सेमीमध्ये अन्याय झाला का? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या जे संभाजी अर्जुन तुराचे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या युट्यूबला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद मित्रांनो.